राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई. बहिणाबाई मार्ट ही जी संकल्पना आहे DPDCची, त्याच्यात आम्ही जिल्ह्यात 11 मॉल आहे, जवळपास 20 कोटीचे जे मंजूर केलेले आहे. त्यातलं एक आहे बहिणाबाई मार्ट जामनेर शहरात, जे आपण बांधत आहोत. जवळपास 1 कोटीची निधी त्यालाही गेलेली आहे. त्याच्यात आपण खालच्या फ्लोअरवर, ग्राउंड फ्लोअरवर DMart सारखं एक बांधणार आहोत मॉल, की ज्याच्यात बहिणा आमची बचत गट आहे त्यांचे वेगळे वेगळे वस्तू ठेवले जाणार. आणि ऑर्गॅनिक असतात काय वस्तू घरी बनलेल्या आहे, केमिकल फ्री आहे, प्रेझर्वेटिव्ह फ्री आहे. ते लोकांना एक वेगळं ॲडव्हान्टेज मिळेल, त्याची वेगळी ओळख होईल म्हणून आपण त्याला खालच्या पातळीवर मार्ट करतो आहे, मॉल करतो आहे. आणि पहिल्या फ्लोअरवर आपण त्यांना एक छोटंसं ऑफिस देतो आहे, कारण यांच्या बरेचसे अकाउंट बुक्स असतात, मीटिंग्ज असतात, वगैरे वगैरे त्यांना घ्यावे लागते. आणि बाजूलाच एक छोटंसं हॉटेलही करून देतो आहे, कारण की यांचे जे काय पिठलं भाकरी, ढोकळे, जे काय पापड वगैरे हे बनवतात त्याची डिमांड खूप राहते लोकांमध्ये. मग तोही राहील. म्हणजे एकदम एक होलिस्टिक मॉडेल आपण यांच्या सशक्तीकरणासाठी DPDCने आणलं आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पालकमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली याची संकल्पना केली गेली आहे. उद्दिष्ट एकच आहे, आमच्या जेवढे बचत गट आहे त्यांचं सशक्तीकरण 100% सगळ्या प्रत्येक दृष्टिकोनातून झालं पाहिजे. मॅडम, बचत गट सशक्तीकरणासाठी प्रयत्न होत आहेत, मात्र जामनेर तालुक्यात असे काही बचत गट आहेत जे फक्त नावाला आहेत आणि त्यांचं कधी कार्य दिसले नाही किंवा काय, तर अशा बचत गटांची देखील चौकशी होईल का? आता आमचे जेवढे रजिस्टर्ड आहे सगळे ऑनलाईन आहे. त्यांचे आपण ऑनलाईन आयडेंटिटी घेतल्याशिवाय रजिस्टरच करत नाही. पण जरी अशी तक्रार असेल की बाबा हे रजिस्टर्ड नसूनही इथे काम करायला, तर नक्की त्याच्यावर कार्यवाही आपण करू. उपस्थित आपल्या जामनेर नदीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन, जे खास करून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने खूप असं चांगलं अग्रेसर असतात नेहमी, अशा आमच्या कर्नाल मॅडम आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित, JK चव्हाण साहेब, भोई सर, लोखंडे साहेब, सर्व सन्माननीय अधिकारी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होतोय, त्या माझ्या माता भगिनी, पत्रकार मित्रांनो. खरं तर आजच्या कार्यक्रमाला आपले महाराष्ट्राचे संकटमोचक मंत्री नामदार गिरीश भाऊ उपस्थित राहणार होते, परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनासोबतच अनेक प्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्राचे भाजपाचे संकटमोचक भाऊंना म्हणतात, त्यामुळे भाऊंना काही आजच्या कार्यक्रमाला येता आलं नाही. परंतु भाऊंच्या नेतृत्वात ज्या महाराष्ट्राचा, उत्तर महाराष्ट्राचा, जळगाव जिल्ह्याचा, त्यातल्या त्यात आपल्या जामनेरचा जो विकास होतोय, त्या विकासाला हे बहिणाबाई मार्ट हे एक चांगलं असं, त्यात अजून एक त्याच्यात एक जुळवण या मार्टच्या माध्यमातून होणार आहे. खरं तर भाऊ ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस आपल्या CRPचं मानधन होतं 3000. भाऊंनी आपल्या गरजा ओळखल्या आणि ते 6000 केलं. खऱ्या अर्थानं एक भाऊ आपल्या पाठीराखा म्हणून ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपल्या बचत गटाला अनेक प्रोत्साहन देण्याचं काम गिरीश भाऊंच्या माध्यमातून, त्या सरकार देवाभाऊंच्या माध्यमातून झालं. आणि आज खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या जे लघु उद्योग आहेत, आपण ज्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या ज्या वस्तू निर्माण करतो त्याच्यासाठी मार्केट उपलब्ध होत नव्हतं, तो विचार शासनाने केला आणि अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करून जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे मार्ट तयार होत आहेत. त्याची शुभारंभ आपल्या जामनेरमधून खऱ्या अर्थानं होतोय. मी मनापासून सगळ्या अधिकाऱ्यांनाही धन्यवाद देतो. खरं तर प्रशासनाने जर काही राबवलं नाही, शासनाने जरी योजना आणल्या त्या कशा राबवायच्या ते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर अवलंबून असतं. अन्यथा काय होतं, योजना तर येतात परंतु त्याची अंमलबजावणी करताना प्रशासकीय अधिकारी किती अग्रेसर राहतात तिच्यावर त्या योजनेची यशस्वीता ही अवलंबून असते. माझ्या माता भगिनींसाठी खऱ्या अर्थानं हा मार्ट खूप मोठा दुवा ठरणार आहे. कारण आपण पाहिलं असेल की जवळपास 3,000 जामनेर तालुक्यात बचत गट आहेत, त्याच्यात 30,000 महिला आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांची खऱ्या अर्थानं किती किंमत वाढली आहे हे आपल्याला नक्की माहिती आहे. जी बचतीचा खरा अर्थ हा महिलांच्या संदर्भात असतो. पुरुषांना त्याचं बचतीचं महत्त्व कळत नाही, जे महत्त्व महिलांना कळतं. आणि म्हणून आपल्या केंद्राच्या सरकारने देखील आपण मागच्या वेळेस पाहिलं असेल की मोदीजींच्या नेतृत्वात काम होत असताना ज्यावेळेस मोदीजी आले ते आपला लखपती दिदी कार्यक्रम जळगावला झाला, अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम झाला.
महिलांचा बारीक बारीक विचार करणारं सरकार केंद्रात असेल राज्यात असेल ते आपल्याला मिळालं. माननीय मोदींच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं आपल्याला विचार पहिलं सरकार असं असेल की त्यांनी महिलांचा विचार केला. उज्ज्वला गॅस योजना आणली, अगदी बारीक बारीक विचार केला, परंतु उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून जवळपास 38 कोटी महिलांना गॅस दिला गेला. जी चूल आणि मूल या चौकटीत महिलांना बांधून ठेवलं, तर त्यातून बाहेर काम महिलांना जर कोणी काढलं असेल तर माननीय मोदींच्या सरकारने काढलं, माननीय देवाभाऊंच्या सरकारने काढलं. त्या सरकारचे घटक आपले नामदार गिरीश भाऊ आहेत, याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे. माझ्या भगिनींनो, आपल्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव हा एकदम सूक्ष्म विचार आणणारा पंतप्रधान आपल्याला या देशात आपण पाहायला मिळाला. अनेक आहे आपल्याला सांगता येतील. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तर आपल्या जामनेर तालुक्यातून जवळपास 87,000 महिलांना आता पगार सुरू आहे लाडक्या बहिणींचे. अनेक योजना आपल्या शासनाने आपल्या महिला माता भगिनींसाठी आणले. त्याचाच एक भाग आपण महिला बचत गट अधिक सक्षम व्हावे म्हणून आज हा मार्चचा नियोजन आपण करतोय. त्याचं भूमिपूजन माननीय साधनाताई महाजन आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत झालं असं मी ताईंच्या वतीने घोषित करतो. आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.